मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन कोर्टामध्ये जज साहेबांना सांगतो की मिलॉर्ड, मी हा सुद्धा आरोप सिद्ध केला आहे की कोर्टामध्ये साक्षी ही पूर्णपणे खोटं बोलत आहे. कारण मागच्या वेळी त्यांनी शिवानी नावाची एक खोटी साक्षीदार सुद्धा उभी केली होती आणि हे सुद्धा मी कोर्टामध्ये प्रूव्ह केलंच आहे मिलॉर्ड. साक्षी शिखरे अजूनही त्या रात्रीबद्दल खरं बोलत नाहीयेत. मग त्याची शिक्षा मधुकर पाटलांना का मिळतेय मिलॉर्ड? अर्जुन जेव्हा हे स्टेटमेंट कोर्टासमोर मांडतो तेव्हा मात्र आता साक्षी आणि महिपत घामाघूम होतात. त्यानंतर अर्जुन ॲडव्होकेट पवारांना विचारतो, तुमचं अजूनही समाधान झालं नसेल ना? तुम्हाला अजूनही असंच वाटत असेल ना की माझे क्लायंट मधुकरना बेल मिळायला नको म्हणून? माझ्याकडे अजून एक स्टेटमेंट आहे मिलॉर्ड. कारण विलासचा खून हा आश्रमाच्या जागेसाठी झाला होता आणि ती जमीन महिपत शिखरेला हवी होती आणि महिपत शिखरे एका जजला लाच देण्याच्या केसमध्ये सुद्धा अडकलाय. तेव्हा सर्वजण रागातच महिपतकडे आता पाहू लागतात. आता महिपतचं एक एक कारस्थान जेव्हा अर्जुन कोर्टासमोर मांडत असतो तेव्हा मात्र आता महिपतची चांगलीच शिट्टी वाजलेली असते. तो या क्षणी काहीही बोलू शकत नसतो कारण अर्जुनने जे काही आहे ते सगळं खरं सांगितलेलं असतं. पुढे अर्जुन अजून एक सत्य सांगतो, पैसे चारून त्या जमिनीवरचा स्टे उठवण्याचं काम या महिपतने केलं होतं. इकडे महिपत आता घाबरत म्हणतो, काय ग साक्षी, हा अर्जुन सुभेदार एका केसमध्ये दुसरी केस कुठे घुसवतोय आता? मग आता साक्षी म्हणते, अण्णा जरा शांत राहा ना आता. पुढे अर्जुन आता जज साहेबांना सांगतो, या सर्व प्रकरणावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की महिपत कोणत्या प्रकारचा क्रिमिनल आहे आणि अजून एक अंदाज आला असेल की मधुभाऊ किती साधे आहेत आणि डिसेंटसुद्धा आहेत. कारण त्यांच्यावरचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाही आहे मिलॉर्ड. मग ते अजून जेलमध्ये का आहेत? त्यांना असं जेलमध्ये ठेवणं बरोबर आहे का मिलॉर्ड? जेलमध्ये एवढं चांगलं वागणाऱ्या सिनियर सिटीजनला असं किती दिवस आपण इथे जेलमध्ये ठेवणार आहोत? इथून पुढे मधुभाऊ रोज पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि हवं तर रोज पोलीस स्टेशनला येऊन हजेरीसुद्धा देतील. याची गॅरंटी मी त्यांचा वकील म्हणून तुम्हाला देतोय. पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधुभाऊंना बेल ही मिळायलाच हवी, असं अर्जुन आता अगदी स्पष्टपणे कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडतो. आता हे बोलत असताना मात्र अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण मधुभाऊ जर सुटले नाही तर सायली मला कायमची सोडून जाईल ही भीती आता त्याच्या मनात असते. म्हणून तो दिवाळीच्या अगोदर काहीही झालं तरी मधुभाऊंना सोडवायचंच हा पण करतो आणि तसे पुरावे देखील कोर्टासमोर सादर करतो. त्यानंतर तो आता आय रेस्ट माय केस असं म्हणून तेथे जागेवर बसतो. सर्वजण अर्जुनकडेच पाहत असतात आणि मधुभाऊंना आता समजलेलं असतं की अर्जुन मला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. इकडे नागराज, त्याचबरोबर महिपत, प्रिया आणि साक्षी या सगळ्यांचा चेहरा मात्र पडलेला असतो. कारण कोर्टाचा निकाल अजून लागायचा असतो आणि नक्की कुणाच्या बाजूने तो लागणार? मधुभाऊ सुटणार का हाच प्रश्न सर्वांच्या मनात असतो. इकडे अर्जुन मात्र शांत बसलेला असतो. त्याला सायलीचं सारखं बोलणं आठवत असतं की काहीही झालं तरी नंतर मी माझ्या आश्रमामध्ये पुन्हा राहायला जाणार, माझ्या माणसांमध्ये. सर्वजण आता निकालाची वाट पाहत असतात. त्याचवेळी मात्र आता जज साहेब सांगतात की शॉर्ट ब्रेक तुम्हाला देण्यात येतोय आणि मग नंतर कोर्ट पुन्हा इथे सुरू होईल. असं म्हटल्याबरोबरच सर्वजण आता बाहेर जातात. इकडे सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं म्हणून कल्पनानेच तिला सांगितलेलं असतं की तू जा देवी आई समोर हात जोड. म्हणूनच ती आता देवी आई समोर जाऊन हात जोडते आणि म्हणते, देवी आई, जरीही अर्जुन सरांनी माझा विश्वास तोडला असेल ना तरीही माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. अगं मधुभाऊ सुटतील असा कौल तूच दिला होतास ना. पण देवी आई, आता सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले आहेत कारण परिस्थिती पूर्णपणे विरोधात गेली आहे. देवी आई, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तू माझ्या मधुभाऊंना सोडवशील. पण मनाची घालमेल काही थांबत नाहीये ग. पुढे ती म्हणते की देवी आई, असा काहीतरी संकेत दे की जेणेकरून माझं मन सुद्धा अगदी शांत होईल. असा काहीतरी संकेत दे देवी आई, असं म्हणून ती आता रडत असते. देवीसमोर हात जोडते आणि आपले डोळे बंद करून घेते. दुसरीकडे कोर्टामध्ये अजून सर्वजण जज साहेब येण्याची वाट पाहत असतात कारण शॉर्ट ब्रेक झालेला असतो. तेथे आता जज साहेब येतात तर सर्वजण उठून अगोदर उभे राहतात
आता अजूनही अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं, कारण आता मधुभाऊ सुटतील की नाही हाच प्रश्न त्याच्यासमोर असतो. त्याचबरोबर जज साहेब नक्की काय निर्णय देत आहेत याचंही त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. ते सायली देवी आई समोर आता प्रार्थना करत असते. दुसरीकडे सर्वांच्या मनात धाकधूक असतेच की नक्की आता काय निर्णय कोर्ट देतंय. हा जज साहेब आता सर्वांना म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि ॲडव्होकेट पवार या दोघांचीही आर्ग्युमेंट मी ऐकली आहे. आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आता कोर्टाने हा निर्णय घेतलाय की मधुकर पाटील यांना जामिनावर सोडवण्यात हे कोर्ट मान्यता देत आहे. असं म्हटल्याबरोबरच आता इकडे सर्वांना प्रचंड धक्का बसतो. म्हणजे प्रिया, त्याचबरोबर महिपत आणि साक्षी या तिघांना. तर अर्जुनच्या डोळ्यात अजूनही पाणी असतं आणि तो पटकन आपले डोळे उघडतो आणि त्याला प्रचंड आनंद होतो. त्याचबरोबर इकडे चैतन्य आणि रविराजला देखील आनंद झालेला असतो. मधुभाऊंचा आनंद तर गगनात मावेनासा होतो, कारण 1-1.5 वर्षानंतर मधुभाऊ आता बाहेर येणार असतात. दुसरीकडेही सायलीसुद्धा अगदी मनोभावे देवीची पूजा करत असते, प्रार्थना करत असते आणि म्हणूनच ती जेव्हा डोळे उघडून पाहते तर देवी आईने तिला आता कौल दिलेला असतो की मधुभाऊ लवकरात लवकर सुटतात. देवी आईने कौल दिल्यामुळे सायलीला देखील खूप आनंद होतो. दुसरीकडे अर्जुनची सुद्धा तशीच परिस्थिती असते, कारण अर्जुन प्रचंड खुश असतो आणि मधुभाऊंकडे पाहतच राहतो. मधुभाऊंना देखील खूप अभिमान वाटतो की माझ्या जावयाने शेवटी मला सोडवलंच, म्हणून ते आता खूपच खुश असतात. इकडे मात्र सायली आता आनंदानेच पुन्हा देवी आईचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, देवी आईने मला कौल दिला. चैतन्य आनंदानेच अर्जुनला म्हणतो, अर्जुन बघ मधुभाऊ सुटले. मग आता तो म्हणतो हो. त्याच वेळी आता जज साहेब म्हणतात, पण ही केस संपेपर्यंत मधुकर पाटील यांना हे पनवेल शहर सोडता येणार नाही. त्याचबरोबर सर्व तारखांना यांना कोर्टामध्ये सुद्धा हजर राहावं लागेल. अर्जुनला आता या अटी सगळ्या मान्य असतात आणि मधुभाऊंना देखील. इकडे महिपत आणि साक्षी मात्र प्रचंड घाबरलेले असतात, कारण अर्जुनच्या बाजूने निकाल लागलेला असतो आणि महिपतचा माज एका झटक्यातच उतरलेला असतो. वेळानंतर कोर्टाचं कामकाज संपतं तर चैतन्य पटकन पुढे येऊन अर्जुन बरोबर हात मिळवतो. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तर साक्षीचं हे पाहून मात्र जळफळाट होत असतो. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंकडे पाहतो तर मधुभाऊ सुद्धा अर्जुन समोर अगदी हातच जोडतात. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आलेले असतात. दिवाळीच्या अगोदर माझ्या जावयाने मला सोडलंच कारणामुळे मधुभाऊ आता अर्जुनवर अजूनच खुश होतात आणि त्यांना विश्वास असतो की काहीही झालं तरी अर्जुन मला असं जेलमध्ये नाही राहू देणार. इकडे सायली मात्र प्रचंड खुश असते आणि देवी आईने जे कौल दिलेलं फूल असतं ते फूल हातात घेत ती पुन्हा एकदा देवी आईचा आशीर्वाद घेते आणि धावतच आई आई ऐका ना असं म्हणून ती किचनमध्ये येते. तेव्हा कल्पना विचारते, काय ग झालं सायली? मग आता सायलीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून कल्पनालाही छान वाटतं. ती म्हणते, आई मी देवी आईसमोर प्रार्थना केली की लवकरात लवकर माझे मधुभाऊ सुटू देत आणि देवी आईने पहा हा कौलसुद्धा दिला असं म्हणून ती ते फूल दाखवते. तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते, बाळा या अगोदर मधुभाऊ लवकरात लवकर सुटू दे यासाठी तू प्रार्थना करत होतीस ना, म्हणून देवी आईने कौल दिला. आत्ता यापूर्वी बघ तुझं मन किती अस्वस्थ होतं आणि तुझ्या चेहऱ्यावर किती टेन्शन होतं आणि चेहरा आता किती खुललाय ग. मग आता सायली म्हणते, काय करू देवी आई, लेकीचं मन आहे ना वडिलांसाठी हळवं होणारच. आणि आता सांगू हा कौल मिळालाय ना म्हणून खूप शांत वाटतंय, खूप छान वाटतंय मला. त्यात देवी आईने मागच्या वेळीसारखा कौल दिलाय. मग आता विमल देखील तेथे असते आणि ती विचारते, ताई मागच्या वेळीसारखा म्हणजे? तेव्हा सायली सांगू लागते, मागच्या वेळी मी मंदिरात असाच कौल लावला होता आणि देवी आईने असाच संकेत मला दिला होता. याचा अर्थ मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका होणार. कशी होणार ते माहीत नाही, पण मधुभाऊ नक्की जेल बाहेर येणार ही खात्री आहे आता मला. तेव्हा कल्पना म्हणते, कसं म्हणजे? अगं तुला माहीत नाही का, अर्जुन किती प्रयत्न करतो या केससाठी सायली, आणि माझ्या मुलाच्या प्रयत्नांना कधी ना कधी यश हे येणारच आहे. माझा मुलगा आहे म्हणून मी कौतुक करत नाही हां, पण अर्जुनने ठरवलं ना तर यश हे नक्की कधी ना कधी येणारच, असं ठामपणे कल्पना आता सायलीला सांगत असते. पुढे आता कल्पना म्हणते, अगदी जग इकडचं तिकडं झालं ना तरीही सुद्धा सायली मी तुला आत्ताच सांगते, कधी ना कधी मधुभाऊ हे सुटणारच.
मग आता सायलीला हे ऐकून जरा पॉझिटिव्ह वाटतं. विमल म्हणते, सायलीताई अहो कितीतरी दिवसांनी तुमचा हा चेहरा खुललेला दिसतोय. सांगू का, असं तुम्हाला पाहून खूप बरं वाटतंय आणि आत्ता कुठे असं वाटतंय की दिवाळीचा सण जवळ आलाय. तेव्हा सायली आता खूपच गोड हसते आणि मग नंतर कल्पनाला म्हणते, आई आता मी पटपट फराळ बनवायला घेते हां, तर दिवाळीचा सणसुद्धा येईल आणि आपला फराळ तयार नसायचा. असं म्हणून सर्वजणी आता हसतात. सायली म्हणते, द्या ना आई मी करते. कल्पना म्हणते, राहू दे अगं. मग सायली म्हणते, नको आई द्या की. कल्पना म्हणते, तू काही अशी ऐकायची नाही. दुसरीकडे अर्जुनचं आता चैतन्य कौतुक करताना थकत नाही. त्याला सारखा कॉंग्रॅच्युलेशन्स अर्जुन असं म्हणतो. सर्वजण कोर्टाच्या बाहेर आता आलेले असतात. मग आता मधुभाऊ देखील तेथे असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ठरवलंच होतं चैतन्य, आज काहीही करून ना मधुभाऊंना सोडवणार म्हणजे सोडवणारच. त्याचवेळी आता मधुभाऊ म्हणतात, जावई बापू आज तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य मिळतंय. खरं तर जगायचं कसं ना हेच मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. सायली समोर आली ना धीराने जगतोय असं फक्त दाखवायचो, परंतु मनाने पुरता कोलमडून सुद्धा गेलो होतो. आज माझी सुटका झाली. 1.5 वर्षानंतर मी मोकळा श्वास घेतोय ना, ते जावई बापू फक्त आणि फक्त तुमच्यामुळे असं म्हणून मधुभाऊ अर्जुन समोर हात जोडत असतात. तेव्हा अर्जुन आता तितक्याच प्रेमाने विचारतो, मधुभाऊ तुम्ही तुमच्या मुलीसमोर असे कधी हात जोडले असते का? नाही ना, मग माझ्यासमोरही असे हात जोडू नका प्लीज. मग मुलासमोर असे हात का जोडताय असं म्हणून अर्जुन सारखा त्यांना विचारतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी फक्त आभार मानण्याचा प्रयत्न करतोय, पण खरं सांगू जावई बापू की शब्द खूप तोकडे पडतायत. मधुभाऊ आता सारखे सारखेच आभार मानतायत. ते पाहून चैतन्य मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ हे पहा, तुम्ही जर सारखे सारखे आभार मानले ना, मी हे बेलचे पेपर पुन्हा त्या जज साहेबांना देऊन येईल हां. त्यांच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू येतात. सर्वजण हसत असतात. त्याचवेळी आता अर्जुन त्यांच्या डोळ्यातील ते अश्रू पुसतो आणि म्हणतो, मधुभाऊ आता अजिबात रडायचं नाही. आता फक्त आनंदात राहण्याचे दिवस सुरू झाले आहेत. तेव्हा मधुभाऊंना आता सायलीची आठवण येते. ते म्हणतात, आज ना माझी सायली हवी होती इथे. मग चैतन्य हसतो आणि म्हणतो, सायली वहिनी जर इथे असत्या ना तर कोर्टात आनंदाचा महापूर आला असता. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंना सांगतो की तुम्हाला आता पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल आणि मग काही प्रोसिजर आहेत त्या कंप्लीट कराव्या लागतील. आणि अजून एक सांगतो की तुमचा जेलर जेव्हा रिलीज पेपरवर साईन करेल ना, तेव्हा मी उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला येईन. अगदी लवकर येईल घ्यायला. तुमची बेल ही सायलीसाठी माझ्याकडून दिवाळीचं गिफ्ट असेल, ते पण सरप्राईज गिफ्ट. तेवढ्यातच रविराज आता तेथे येतो आणि म्हणतो, मधुभाऊ अभिनंदन. मग मनापासून आभार असं मधुभाऊ हात जोडत जेव्हा म्हणतात, तेव्हा रविराज देखील हात जोडतो आणि अर्जुनची पाठ थोपटवत आता त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स ज्युनियर असं म्हणतो. ग्रेट जॉब, मस्त केलंस आर्ग्युमेंट असं आता त्याच्या सिनियरकडून म्हणजे रविराजकडून त्याला कौतुकाची थाप मिळते. अर्जुन म्हणतो की थँक्यू सिनियर, मी जे काही शिकलोय ना ते सगळं तुझ्याकडून शिकलोय असं म्हणून तो अगोदर आता रविराजचा आशीर्वाद घेतो. पुढे आता रविराज हा सर्वांचा निरोप घेऊन तेथून जायला निघतो. त्याचवेळी अर्जुन आता मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ मी सुद्धा येतो आता आणि उद्याची दिवाळी तुम्ही तुमच्या माणसांसोबत साजरी कराल. आता पोलीस हे मधुभाऊंना घेऊन जेव्हा तेथून जातात तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो आता डोळ्यातील पाणी पुसतो. मी मागे वळून पाहतो तर तेथे प्रिया असते. ती सुद्धा अर्जुनकडे पाहत असते. आता प्रिया खूपच अर्जुनला पाहून घाबरते, लगेच गाडीत बसते व तेथून पळूनच जाते. अर्जुन आता तिची ही धांदल पाहत असतो. मग महिपत देखील अर्जुनकडे न पाहता आपला चोरून चोरून चाललेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, शिखरे अहो कुठे पळताय तुम्ही आणि आज काही मिठाईचा बॉक्स नाही का तुमच्या हातात? अहो काय झालं, आश्रमात आणले होते पेढे, इकडे आणले नाहीत का तुम्ही? अरे आज तर अख्ख्या पनवेलचं तोंड गोड करायला हवं हो की नाही, कारण आमचे मधुभाऊ फायनली सुटले आहेत. असं म्हटल्याबरोबरच आता साक्षीला ते खूप झोंबतं आणि ती रागातच अर्जुनकडे पाहते. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे असं कसं म्हणतोस रे तू? आपण केस जिंकल्यावर ते पेढे वाटतील? अरे पेढे तर आपण वाटायला हवेत ना, हो की नाही साक्षी? असं म्हणून तो साक्षीकडे हसतच पाहतो. तिच्या चेहऱ्यावर मात्र आता 12 वाजलेले असतात.
तेव्हा महिपत म्हणतोय, जास्त नका उडू तुम्ही, जरीही टाचणी मारली ना तरीही तुमचा भोपळा फुटेन. आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, अरे आता आम्ही काय केलंय, अजून तर मी तुला पेढासुद्धा भरवला नाहीये आणि भरवणार सुद्धा नाही. मी ज्या दिवशी तुला पेढा भरवेन ना त्या दिवशी हे सिद्ध करेन की विलासचा खून हा साक्षी शिखरेने केलाय आणि मधुभाऊ हे इनोसंट आहेत. हा रागातच साक्षी म्हणते, तुला जेवढी स्वप्न बघायची असेल ना तेवढी बघ. अरे अर्जुन सुभेदार, ती हाणून कशी पाडायची ना हे फक्त माझ्या हातात आहे. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे, पण मी दिवाळीसाठी तुमच्या घरी मिठाईचा बॉक्स पाठवेन, तुम्ही स्वतःच्या हाताने थोडी तरी मिठाई खाऊन घ्या. मग आता अर्जुनने असं बोलल्यानंतर चैतन्य मात्र हसतो. आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथून जातात. तेव्हा महिपत आणि त्याचबरोबर साक्षी रागतच त्या दोघांकडे पाहतात. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघेही गाडीत बसतात. तेव्हा आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं. मग आता चैतन्य विचारतो, काय झालं अर्जुन? तेव्हा तो म्हणतो की तुला माहीत नाही चैतन्य, ह्या फिलिंग्स नक्की काय आहेत. फायनली मिसेस सायलींना जे हवं होतं ना ते मी करू शकलोय. तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनी खरंच खूप खुश होईल. मग अर्जुन म्हणतो, मी ही केस कशी डिले करणार होतो रे चैतन्य, हा थॉटच कसा माझ्या डोक्यात आला ना तेच कळत नाहीये. चैतन्य म्हणतो, तू हा निर्णय फक्त सायली वहिनीच्या प्रेमापोटी घेतला होता. अरे तुझ्या मनात हा विचार सुद्धा आला नसता जर मी तुला हे सांगितलं नसतं तर अर्जुन. हा अर्जुन म्हणतो, नाही रे चैतन्य, प्रेम आणि भीती हे खूप वेगळं कॉम्बिनेशन असतं, खूप वीक करतं रे माणसाला. पण आता नाही, मी असं काहीही इथून पुढे करणार नाही जेणेकरून मिसेस सायली या दुःखी होतील. त्यानंतर त्याला अचानक रडू येतं. तो म्हणतो, मला माहिती आहे की आता मधुभाऊ सुटलेत ना तर मिसेस सायली या मधुभाऊंसोबत निघून जातील. पण ठीक आहे यार, ॲटलिस्ट जाताना अशी त्यांच्या चेहऱ्यावर अशी मोठी स्माईल देखील असेल आणि ती स्माईल बघण्यासाठी मी तर काहीही करू शकतो आणि काहीही सहन करू शकतो यार, असं म्हणून तो चैतन्याला मनातील भावना सांगत असतो की माझं सायलीवर खूप प्रेम आहे. नंतर डोळ्यातील आनंदाश्रू पुसत तो म्हणतो, कदाचित हेच प्रेम असेल चैतन्य. मग आता चैतन्य हसतो आणि म्हणतो, वा क्या बात है अर्जुन सुभेदार. अरे आता अशी फिलॉसॉफी झाडणार आहे की उद्या सायली वहिनीला जे दिवाळीचं सरप्राईज द्यायचंय त्याची तयारी सुद्धा करणार आहे. मग अर्जुन अगदी हसतो आणि म्हणतो की हो, सरप्राईजची तयारी तर करायचीच आहे. ते दोघेही आता सीट बेल्ट लावतात आणि घरी जायला निघतात. पण अर्जुन मात्र ह्यावेळी खूप खुश असतो. दुसरीकडे सायली पण तेवढीच खुश असते जेवढा अर्जुन असतो ना तेवढं. आणि तिच्या आनंदाचं कारण एकच असतं, ते म्हणजे देवी आईने कौल दिलाय आणि माझे मधुभाऊ सुटणार. याच आनंदाच्या भरामध्ये तिने अख्खा दिवाळीचा फराळ बनवलेला असतो. तेव्हा ती आता कल्पनाकडे जाते आणि म्हणते, आई पहा हा, ह्या करंज्या बनवून झाल्यात आता, म्हणजे आता थंड झाल्या की लगेच डब्यात भरून ठेवा. सायलीच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहून कल्पना हसते आणि म्हणते, विमल अगं पाहिलं का एका मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद, आणि मगाशी पाहिलं ना कशी चेहरा पाडून बसली होती, आणि आता असा उत्साह तिचा एवढा वाढलाय ना की काय सांगू बघ. मग आता सायलीकडे पाहत कल्पना म्हणते, सायली बाळा, हे बघ तुझ्या चेहऱ्यावर असाच आनंद आम्हाला आयुष्यभर पाहायचा आहे. मग आता विमल म्हणते, वहिनी अहो आता कसं सायली वहिनींच्या मनासारखं होतंय ना, मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा असणारच. तेव्हा सायली म्हणते, हो विमलताई. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघेही तेथे येतात. त्याचवेळी अर्जुन कल्पनाला आवाज देत तेथे येतो, मम्मा पटकन मला कॉंग्रॅच्युलेट कर, चल आज माझी महत्त्वाची केस होती ना. तेव्हा कल्पना म्हणते, ती तू जिंकला आहेस ना. मग आता चैतन्य म्हणतो, हो. पुढे आता तो म्हणतो, मग आमच्या अर्जुनने मनावर घेतलं आणि ते करून दाखवलं नाही, असं कधी झालंय का. तेव्हा सायली आपली काम करत असते, अर्जुनकडे ती नंतर पाहत सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मम्मा अगं तोंड गोड कर ना प्लीज, कारण निकाल आपल्या बाजूने लागलाय. तेव्हा अर्जुन तुझं खूप खूप अभिनंदन बाळा, असं कल्पना म्हणते. तेव्हा ती सायलीला सुद्धा मिठाई देते. मग आता सायली अभिनंदन असं अर्जुनला म्हणते. आता पण सायलीच्या चेहऱ्यावर हसून असतं. विमल हसतच म्हणते, दादा अभिनंदन. अर्जुन म्हणतो, थँक्यू. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर अर्जुन खूप मोठ्या आशेने सायलीकडे पाहत असतो, कारण ती काहीतरी बोलेल, पण सायली आता एकदम शांत असते.
मित्रांनो, पुढील भागामध्ये दिवाळीची पहिला दिवा असतो त्याच वेळी आता सायली एकदम छान तयार झालेली असते आणि घराबाहेर दिवे लावत असते. तेव्हा तिला आता समोरून कुणीतरी येताना दिसतं. मग आता तो अर्जुन असतो. सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर अर्जुन पाठोपाठ मधुभाऊ असतात. मधुभाऊंना पाहून तर सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या पाठोपाठ कुसुम आणि चैतन्य हे देखील असतात. मग सायली मधुभाऊ असं म्हणून पटकन पुढे जाते, त्यांना मिठी मारते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, जावई बापूंनी मला बेलवर सोडवलं. मी आता म्हटल्याबरोबरच सायली आनंदाने अर्जुनकडे पाहते आणि त्याला मिठी मारते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.